भाग्यवंत म्हणूतया शरण गेले पंढरीराया तरली तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंद्य जगद्गुरु महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भाग्याचं वर्णन. आज दिवस असा म्हणजे तुकोबारायांनी या अभंगाच्या माध्यमातून भाग्याचं वर्णन केलं. पण कोणाच्या भाग्याचं वर्णन केलं? भाग्याचं वर्णन केलं हे नक्की आहे, परंतु या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो, कोणाच्या भाग्याचं आणि कोणत्या भाग्याचं. आता भाग्य या शब्दाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर भाग्य हा शब्द सर्वसामान्य नाही, परंतु असा असणारा भाग्य हा शब्द आपण एवढ्या खालच्या स्थळाला आणून ठेवला. तुकोबाराय म्हणतात भाग्याचे 2 प्रकार पडतात, एक लौकिक भाग्य आणि एक दुसरं म्हणजे परमार्थिक भाग्य. परंतु तुकोबारायांनी लौकिक भाग्याचा इथं वर्णन केलेलं नाही. जे परमार्थिक भाग्य आहे त्या परमार्थिक भाग्याचं तुकोबाराय वर्णन करतात. तुम्ही आम्ही यावत जीव सुद्धा भाग्याचं वर्णन करतो. उदाहरण जर सांगायचं म्हटलं, नित्य नियमाचे वारकरी असतील, त्या सप्त्यामध्ये कार्यरत असतील, पण कधी न येणारा सुद्धा इथं एखाद वेळेस जर कीर्तनासाठी आला का तर 32 शिराळचे महाराज आहेत म्हणून, नाही का, महाराज कसे आहेत काय आहेत, तरी सुद्धा नित्य नियमाने येणाऱ्या वारकऱ्यांना शांत बसावं का नाही? तो सुद्धा म्हणतो वा वा वा, आज आमचं भाग्य उजळलं, नाही का, तर तुमचं दर्शन. सांगण्याचा भाग तात्पर्य एवढं की भाग्य हा असा मौल्यवान असणारा शब्द आपण एकदम त्याला खालच्या स्तरावरती आणला, परंतु भाग्य हा सर्वसामान्य शब्द. तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून सांगतात, भाग्यवंत म्हणूतया शरण गेले पंढरीराया. जे त्या भगवान परमात्म्याला शरण गेले, ज्यांनी त्या भगवान परमात्म्याची शरणागती पत्करली, तुकोबाराय त्यालाच भाग्यवान म्हणतात. तुम्ही आम्ही यावत जीव प्रपंचामध्ये भाग्य मानतो, परंतु तुकोबारायांनी या प्रपंचामध्ये भाग्य मानलेलं नाही. तुम्ही आम्ही म्हणतो भाग्य धन दौलत जमीन जायदाद यामध्ये आपण भाग्य मानतो, पण तुकोबाराय यामध्ये भाग्य मानत नाही. भाग्य तरी नो हे धन पुत्र
तुकोबाराय म्हणतात तुम्ही आम्ही यावं जीव. भाग्य कशामध्ये मानतो? धनामध्ये भाग्य मानतो, पुत्रामध्ये भाग्य मानतो, पत्नीमध्ये भाग्य मानतो. परंतु तुकोबाराय लौकिक दृष्ट्या यामध्ये भाग्य मानत नाहीत. तुकोबाराय म्हणतात ज्या अर्थी जीव जन्माला येणार आहे त्या अर्थी त्याचे 16 संस्कार होणार आहेत. किती संस्कार होतात? 16. मानव जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्याचे 16 संस्कार होतात. मग या 16 संस्कारामध्ये लग्न सुद्धा एक विवाह सोहळाच आहे, नाही का? त्यामधलं एक लग्न. परंतु तुकोबाराय म्हणतात लग्न सोहळा तुमचा सुद्धा होणार आहे, यामध्ये भाग्य मानायचं नाही. पत्नी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, यामध्ये तुकोबारायांनी भाग्य मांडलं नाही. आणि भाग्य जर मांडलं असतं तर तुकोबाराय म्हणले नसते बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली. तुकोबाराय म्हणली पत्नीमध्ये भाग्य मांडलं असतं तर त्यांनी असं उद्गार उच्चारले नसते. पुत्र संतती होणार आहे, यामध्ये तुकोबाराय सुद्धा भाग्य मानत नाहीत. का? तर विवाह झालाय म्हटल्यानंतर पुत्र संतती सुद्धा होणार आहे. परंतु तुकोबाराय याच्या उलट बोलतात की ज्या अर्थी तुमचे जे सोहळे आहेत या पत्नीमध्ये भाग्य मानायचं नाही. भाग्य असेल तर धर्मपत्नी मिळते, नाही का? आणि भाग्य असेल तर सुपुत्र मिळतो, अन्यथा मिळत नाही. पत्नी सर्वांना मिळते, परंतु भाग्य असेल तरच धर्मपत्नी मिळते. आणि तुमचं भाग्य असेल तरच सुपुत्र मिळतो, भाग्य नसेल तर कुपुत्र, नाही का? उदाहरण जर सांगायचं म्हटलं, नित्यनेमाचे वारकरी आहेत. आता आपल्याला सांगायचं कुणाला आपल्याला बोलायचं नाही. भरपूर बाप कीर्तनकार आहे, महिन्याचा वारकरी आहे, परंतु त्याचं मुलगा डब्याला जाळ घालतोय, नाही का? वस्तुस्थिती आहे महाराज. संतांचे ते आप्त नव्हती. कीर्तनकाराचा मुलगा कधी कीर्तनकार होईल असं सांगता येत नाही. दारुड्याचा कीर्तनकार बनेल, परंतु कीर्तनकाराचा आता जे वंश परंपरेने आहेत, जे फडकरी आहेत, त्यांच्यात वंश परंपरा कोणती आहे? याचा धरीना अभिमान ही माझी मिराशी ठाव तुझे पायापाशी, याचा धरीना अभिमान करीना फुले. तुकोबाराय म्हणतात जे वंश परंपरेने आहेत त्यांना ही करावंच लागतं, परंतु सर्वसामान्य जे यावत जीव आहेत त्यांना ते शक्य नाही. आणि ज्याला भाग्य असेल त्याला सुपुत्र मिळतो, अन्यथा कुपुत्र. म्हणून नामदेवराय सुद्धा म्हणतात धनधारा पुत्र जन बंधू सोयरे पिशू सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गा देवाशी. नामदेवरायाने सुद्धा सांगितलं धन धारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून. हे जे काही आहे ते काय आहे? मायाजाळ आहे, खोट आहे. आणि खरा कोण आहे? तर तो भगवान परमात्मा आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगदामा. म्हणून सत्य कोण आहे? तर तो भगवान परमात्मा सत्य आहे. शाश्वत आहे तो भगवान परमात्मा, आणि अशाश्वत आहे ते आपण यावत जीव. आणि कुठल्याही वारकऱ्यानं सांगायचं काम नाही. बरेच वारकरी सांगतात मी 25 वर्ष वारी केली, कोणती? आळंदी पंढरपूर किंवा पंढरपूरची आळंदी. परंतु महाराज म्हणतात ती वारी तुझ्यामुळे घडली नाही, तुला धर्मपत्नी मिळाली म्हणून वारी घडली. आज जे काही आमचे वारकरी आहेत 7-7 दिवस असतील, कुठे कीर्तनाच्या कार्यक्रमाकरता असतील, बाहेर गावी फिरतात, परंतु त्याची धर्मपत्नी त्यांना लाभलेली असते म्हणून त्यांचा परमार्थ होतो, अन्यथा परमार्थ होत नाही. आणि ज्यानं समजायचं आपली पत्नी इकडे लावून देत नाही त्यानं नक्कीच समजायचं आपणाला धर्मपत्नी लाभलेली, नुसती पत्नी लाभलेली नाही का? परंतु तुकोबाराय म्हणतात जो काही परमार्थ आहे तो पत्नीवरती आहे. आणि तुकोबारायांना सुद्धा धर्मपत्नी मिळाली म्हणून आज जगद्गुरु तुकोबारायांची पदवी केवढी आहे? तुका आकाश एवढा, नाही का? अनु रेणू या थोकडा तुका आकाश एवढा. ही पदवी त्यांना मिळाली म्हणजे त्यांच्या धर्मपत्नीचा त्यांना साथ होती म्हणून त्यांना हा परमार्थ शक्य झाला, अन्यथा तो परमार्थ शक्य होत नाही. एक जण असाच होता, त्यानं ठरवलं की काही नाही, आळंदी पंढरपूरची वारी आपण करायची. आळंदी पंढरपूरची वारी करायची त्यानं मनामध्ये निर्धार धरला.
वारी अगदी 3 महिने पुढे आहे तोपर्यंत त्यानं सर्व शेतामध्ये असणारी कामं सर्व आटपली. शेतामध्ये जो गडी होता त्याला सुद्धा लागवड सर्व बियाणे दिली. यंदा म्हणला आपण वृत्तपत्रावरती टीव्हीच्या द्वारे आपण आळंदीची वारी पाहिलेली आहे, परंतु या वर्षी आपण ती वारी तो सोहळा अनुभवायचा म्हणून त्यानं तो सोहळ्याला जाण्याची सर्व पूर्व तयारी केली. आस्पी आणली, वळकटी आणली, सर्व काही तयारी केली. शेतामध्ये लागणाऱ्या त्या शेत जमिनी करता लागणारं खत बियाणे, कारण की पाऊस पडला तर पेरणी होते नाही का. आषाढी वारीला ज्यावेळेस आपण जातो पाऊस पडला तर पेरणी होते. आता यंदा वारकऱ्यांनी पेरणी करून खुरपणी करून वारकरी वारीला गेले का तर पाऊस लवकर लागला. आणि वर्षाला कशी अवस्था होते, काही वेळेस पेरणी करून जावं लागतं, काही वेळेस पेरणी करायच्या आधी सुद्धा वारीला जावं लागतं. हा अधिक महिन्याचा परिणाम आहे नाही. आणि त्यानं सर्व तयारी केली. घरामध्ये लागणारा 3 महिन्याचा भुशारी माल सुद्धा भरला, किराणा माल. किती महिन्याचा? आता आपल्याला कीर्तनामध्ये सांगायला काय होते, प्रत्यक्षात भरायचं आहे का नाही. 3 महिन्याचा किराणा माल भरला, सर्व तयारी केली, परंतु त्यानं पत्नीला सांगितलं नाही. बाहेरच्या बाहेर तयारी केली. आणि ज्येष्ठ वद्य सप्तमीला वारकरी आपल्या घरातून पंढरपूरला जातात आणि अष्टमीला माऊली ज्ञानोबा यांचं प्रस्थान असतं. त्यानं आधी 2 दिवस पत्नीला सांगितलं, अगं ऐकलंस का, मी माऊली ज्ञानोबा यांच्या सोहळ्यातून पंढरपूरला चाललोय. दरवर्षी हा सोहळा मी टीव्हीवरती वृत्तपत्रावरती बघतोय. जवळजवळ महिनाभर त्या सोहळ्याच्याच बातम्या असतात नाही. आणि त्या बातम्या मी बघतोय, परंतु त्या अनुभवला नाही सोहळा. यंदा मी सोहळ्याला जाणार आहे. जसं त्यानं हे उद्गार काढले तशी त्याला पत्नी भेटली होती. पत्नी म्हणली, काय म्हणला? अगं म्हणला मी सोहळ्याला चाललोय, तुला जाऊस वाटलं तर शेतात जा, नसेल तर 3 महिन्याचा किराणा माल भरला आहे. मी आज षष्टीला मी घरातून निघालो किंवा सप्तमीला जरी निघालो तरी पुन्हा आषाढीचा पौर्णिमेचा काला झाल्याशिवाय मी परत येणार नाही. जसं पत्नीच्या कानावरती गेलं तसं पत्नीनं लगेच सांगितलं. वारी नाही म्हणले, फारी नाही. वारी करायची असेल तर तिकडच तोंड काळ करायचं, परत माघारी यायचं. आता हायकोर्टाचा आदेश, त्याच्या पुढे कुणाचं काय चालणार आहे. आता ज्यांची लग्न झालेत त्यांना अनुभव आहे बघा नाही का. ज्यांची नाही ते सुखी समाधानी आहेत असं ठरवा. आणि लग्नाच्या आधीच वारी सोहळे करून घे. जसं पत्नीला सांगितलं तसं पत्नी म्हणली, वारी नाही फारी नाही. जर वारीला जायचं असेल तर परत माघारी तोंड काळ करून इकडे यायचं नाही, तिकडच काय करायचं. आता याला प्रश्न पडला. अगं म्हणला तुझ्या पाया पडतो. कुणाच्या? कोण म्हणतोय? कुणाला म्हणतोय? पत्नी. महाराज म्हणतात, धर्म तयाशीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज. भाज म्हणजे पत्नी. ज्याची पत्नी ज्याच्या स्वाधीन आहे त्यालाच धर्म घडतो, त्यालाच यात्रा घडते, त्याला सोहळा घडतो, त्यालाच वारी घडते, अन्यथा घडत. अगं म्हणला तुझ्या पाया पडतो. नाही पाया नाही काय नाही म्हणली. जायचं तर परत माघारी यायचं, आणि नसेल जायचं तर मी सांगतोय तेच ऐकायचं. 3 महिने तयारी केली, परंतु पत्नीमुळे वारीला जाता आलं का नाही. तो खूप बरं आहे वर्णन करतात. गडोने दी तीर्थ यात्रा, गडोने दी तीर्थ यात्रा, गडोने दी तीर्थ यात्रा, गडोने दी तीर्थ यात्रा. गेला कुत्रात सोका, गेला कुत्रात सोका, गेला कुत्रात सोका, गेला कुत्रात सोका.
पाळलेला कुत्रा आता सोका. तुकोबाराय म्हणतात पत्नीमुळं वारी घडली नाही, घडवून येते तीर्थयात्रा. पत्नीनं वारी घडून दिली नाही, केला कुत्रा आता चोका. आता तुमच्या भागामध्ये कुत्रा पाळतात का? पाळतात का नाही? पाळतात. आमच्या भागामध्ये सुद्धा पाळतात. 25-25, 50-50 हजाराची आता कुत्री आहेत, नाहीत का? आणि माणसं कुत्र्यांची नावं सुद्धा काय पण ठेवतात, नाही का? एक जणानं कुत्र्याचं नाव ठेवलं विपिशन. काय ठेवलं? विपिशन नाव ठेवलं कुत्र्या. असो, आपला तो विषय नाही. परंतु तो पाळलेला कुत्रा असतो आणि त्या पाळलेल्या कुत्र्यानं त्याच्या मालकानं जर हाक मारली, काय असेल ते नाव, राजा म्हणा, सोन्या म्हणा, टॉमी म्हणा, राजा कू केलं की तो कुत्रा जिथचा असेल तिथून शेपूट हलवत त्या मालकाजवळ येतो. मालक बस म्हणला की बसतो, उठ म्हणला की उठतो. कोण? कुत्रा. मग आपली त्या कुत्र्याप्रमाणे अवस्था कोणी केली? पत्नीनं. म्हणून तो तुकोबाराय म्हणतात भाग्य तरी नोहे धन पुत्र धारा निकटवास बरा संता ठाई. म्हणून तुकोबारायने संतांच्या संगतीमध्ये भाग्य मांडलं. उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. किंवा भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, येथून या नुटू माता मरणा वाचून सर्वता. किंवा पुण्य फळले बहुत दिसा भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो, आजी पिटले बाजी कोडी बहुत जन्मीचे साखरी. तुकोबाराय म्हणतात भाग्य मानायचं असेल तर संतांच्या संतीमध्ये भाग्य माना. प्रपंचामध्ये भाग्य मानू नका. प्रपंच हा खोटा आहे. प्रपंचामध्ये दुःख आहे, प्रपंचामध्ये यातना आहेत. फलकट तो संसार येते सार भगवंत. संसार कसा आहे? फुल ना फुलविता, फळ ना फळविता असा असणारा हा वांजोटा संसार. आणि या वांजोट्या संसाराची ज्यावेळेस तुमची आसक्ती सुटेल त्यावेळेस तुम्हाला सुख मिळेल. आणि प्रपंचामध्ये सुख नाही आहे. केवढं सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे. या संसारामध्ये दुःख किती आहे तर पर्वता एवढा आहे, आणि सुख किती? जवा एवढं. अगदी तो आपल्या चिमटीमध्ये सुद्धा धराय गेलं तर एक जव बसत नाही. परंतु तेवढ्या सुखा करता आपण डोंगरा एवढे दुःख भोगतो. कशामध्ये? प्रपंचामध्ये. आणि परमार्थामध्ये एखादा का म्हणला तर आपण लगेच कॉलर टाईट करून त्याच्यावरती सुटतो, नाही. परंतु परमार्थामध्ये तुम्हाला अहंकार नसेल, स्वाभिमान नसेल तरच तो परमार्थ फलद्रूप होतो, अन्यथा तो परमार्थ फलद्रूप होत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात भाग्य तरी नोहे धनपुत्र धारा. पत्नी भाग्य असेल तर धर्मपत्नी. धर्मपत्नी असती तर म्हणली असती, अहो तुम्ही आम्हाला आधी 4 दिवस सांगितलं असतं, तुम्हाला सोहळ्यामध्ये खाण्याकरता करंजा, लाडू, चिवडा करून दिला असता. कोण? धर्मपत्नी. त्या धर्मपत्नीनं असलं उद्गार काढले नाही, सोहळा घडला नाही. सांगण्याचं भाग एवढाच की तुकोबाराय भाग्याचं वर्णन करतात. मग संसार परमार्थिक जे भाग्य आहे त्या भाग्याचं वर्णन करतात, संसारिक भाग्याचं तुकोबाराय वर्णन करत नाहीत. म्हणून तुकोबाराय म्हणतात भाग्यवंत म्हणून तया शरण गेले पंढरीराया. मग त्या भगवान परमात्म्याला जे शरण गेले, ज्यांनी त्या भगवान परमात्म्याची शरणांगती पत्करली, तन मन धन दिले पुरुषोत्तमा, आशा नाही कवनाची, तुका म्हणे तो परिसा होणे आगळा, काय महिमा त्याचा वर्णू मी. तुकोबाराय या अभंगामध्ये म्हणतात ज्यानं आपलं तन म्हणजे शरीर, तन मन. आता हे मन असं आहे, त्या मनानं जर ठरवलं कीर्तनाला यायचं तरच मनुष्य कीर्तनाला येत. आज जर माझ्या मनानं ठरवलं असतं आज आपण इचलकरंजीला जायचंच नाही तर राहुल महाराजांना आता इथं काही कीर्तनकाराची कमी नाही सोडा, परंतु सांगण्याचा भाग मन बरच काही करत. म्हणून आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया, भाग गेला शिन गेला अवगा झाला आनंद, अशी अवस्था. म्हणून तुकोबारायने सांगितलं तन मन धन दिले पुरुषोत्तमा. जे आपलं सर्व काही आहे त्या भगवान परमात्म्याला अर्पण केलं. आशा नाही कवनाची, ज्याच्या जवळ गवताच्या काडी एवढी ही आशा नाही.
तुकोबाराय म्हणतात तो कसा आहे, तुका म्हणे तोची परिसाहून आगळा. परीस सर्वांना माहित आहे, सर्वांच्या घरी असतं ना? नाही, परीस फक्त नामदेवरायांच्याच घरी. परंतु तुकोबाराय म्हणतात हे परीस असं आहे, त्या परिसाला जर लोखंडाचा स्पर्श झाला, मग ते गंजक लोखंड असो किंवा अगदी कंपनीतनं निघालेला असो, त्याचा जर स्पर्श झाला तर त्या लोखंडाचं सोनं करण्याचं ताकद कोणामध्ये आहे? त्या परिसामध्ये आहे. परंतु तो कोण ज्यानं तन मन धन त्या भगवान परमात्म्याला अर्पण केलं, तो कसा आहे? त्या परिसाहुनी सुद्धा आगळा आहे, श्रेष्ठ आहे, आणि त्याचा महिमा माझ्या मुखाद्वारे वर्णन करता येत नाही असं तुकोबाराय. परिसा नाही हीन कोणी अंग चंदनाचे हात पाय ही चंदन, परिसा नाही हीन कवनी अंगा. दीपा नाही पोटी, दीपा नाही पाटी, पोटी अंधकार, सर्वांगे साकर अवघी गोड, अशी त्या संत महात्म्यांची अवस्था आहे. परंतु तुकोबाराय म्हणतात तो परिसाहुनी आगळा आहे, ज्यानं आपलं तन मन त्या भगवान परमात्म्याला अर्पण केलं. सध्याचे वारकरी सुद्धा आहेत, कोणी तन देतो, कोणी धन देतो, कोणी मन देतो, परंतु त्यांची अवस्था तशी नाही. आणि सध्याच्या वारकऱ्यांच्या मध्ये सुद्धा प्रकार आहेत. मी नेहमी सांगतो वारकऱ्यांचे सुद्धा प्रकार आहेत. कसले वारकरी? पंडित वारकरी, शास्त्रीय वारकरी, पुराणिक वारकरी, हौसे वारकरी, गौशे वारकरी, नवशे वारकरी, नाही का? वारकऱ्यांच्या मध्ये सुद्धा प्रकार पडले. परंतु तुकोबाराय म्हणतात वारकरी कोणाला म्हणावं? निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर मत कोणी, ज्याच्या जवळ निष्ठा आहे परमार्थावी. सध्याच्या कलियुगामध्ये परमार्थातून निष्ठा निष्ठी आहे, परंतु निष्ठा नाही. आणि निष्ठावंत वारकरी कमी प्रमाणामध्ये आहे. आणि निष्ठा जर पाहायला मिळत असेल तर ती फक्त जे फडकरी आहे, जिथं फड परंपरा आहे त्या ठिकाणीच निष्ठा आहे. नाहीतर सध्याच्या कलियुगामध्ये परमार्थाचा अगदी खालच्या स्तराला येऊन बोलायचं म्हटलं तर तमाशा झालेला आहे, नाही? तमाशा सुद्धा श्रेष्ठ आहे का? तर तमाशातून घेण्यासारखं बरंच काही आहे, परंतु त्याच्यातून आपण पाहिजे ते घेत नाही, नको ते घेत नाही का? परंतु तुकोबाराय म्हणतात ज्यांनी तन मन धन आपल्या संसारावरती प्रपंचावरती ज्यांनी पाणी सोडलं, संसाराच्या नावे
धर्म केला हरी भजनी धवळीले जग हरी भजनी धवळीले जग हरी भजनी धवळीले शून्य वाढता पुण्य धर्म केला हरी भजनीय धवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. अशी ज्यांची अवस्था झाली, ज्यांनी संसाराच्या नावानं शून्य घातलं, जाळोनी संसार बैसलो अंगणी, कोणासाठी केली प्रपंचाची होळी, अशी ज्यांची अवस्था झाली. संसार आगे आपुल्याने हाते लावूनी मागू दे पाहू नये. तुकोबाराय म्हणतात, मी माझा संसार स्वतःच्या हाताने जाळला आणि माग वळून सुद्धा पाहिलं नाही की संसार जळतोय कसा. कोणी? तुकोबाराय. त्यावेळचे तुकोबाराय. आत्ताचे तुकाराम जाळतील संसार, त्या तुकोबारायने जाळला, आपण जाळू? मी तर म्हणतो जाळतील, पण शेजाऱ्याचा आपला नाही, नाही का? अशी अवस्था त्या तुकोबार. काळामध्ये बदल झाला. आणि तुकोबाराय म्हणतात, ज्यानं संसाराच्या नावानं शून्य गाठलं, आपला संसार जाळला, नवे नवे तर जाळून संसार बैसलो अंगणी. संसार जाळला आणि अंगणामध्ये बसलो. आणि कोणासाठी केली प्रपंचाची होळी? त्या भगवान परमात्म्याकरता, त्याची शरणागती पत्करण्याकरता. त्याने आपला संसारावरती पाणी सोडलं. सदैव हे वारकरी जे पंढरी देखती पदोपदी विठ्ठल वाचा. अशी ज्यांची अवस्था झाली, तुकोबाराय म्हणतात, त्यांनाच भाग्यवान समजा, अन्यथा दुसऱ्या कोणालाही भाग्यवान समजू नका. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून वर्णन करतात, भाग्यवंत मनोत म्हणूतया शरण गेले पंढरीराया. जे त्या भगवान परमात्म्याला शरण गेले, जे भगवान परमात्म्याचे त्या उपासक आहेत, जे सदैव पंढरपूरचे वारकरी आहेत, तुकोबाराय त्याच वारकऱ्यांचं वर्णन करतात. म्हणून भाग्यवंत म्हणूतया शरण गेले पंढरीराया. जुन्या काळातील वारकरी होते, पंढरपूरला जायचे. वद्यवारी पंढरपूर ते आळंदी
आणि शुद्ध वारी आळंदी ते पंढरपूर अशी त्या वारकऱ्यांची अवस्था होती. आणि वारी 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 म्हणजे वाड वडिलांनी जे वारीचे नियम घालून दिलेले आहेत. सध्याचे वारकरी सुद्धा वारी करतात, पण जुन्या काळातील वारकरी होते आणि अजून सुद्धा फडकऱ्यांनी तो नियम सांभाळलेला आहे, बाळगलेला आहे. का तर वारकरी पंढरपूरला महिन्याच्या जावावा, परंतु कधी जावावा? वारकऱ्यानं दशमीची आंघोळ चुकवू नये आणि द्वादशीची खिरापत खाल्ल्याशिवाय घरी माघारी येऊ, हा वारीचा नियम आहे. मग ज्या अर्थी सकाळी दशमीला आंघोळ झाली पाहिजे, त्या अर्थी वारकरी पंढरपुरात कधी पाहिजे? नवमीला वारकरी पंढरपुरात. जुन्या काळातील वारकरी चालत जायचे पंढरपूरला, त्यावेळी साधनं नव्हती, चालत जायचे आणि फक्त न्याहारीचे जेवण करायचे आणि त्या न्याहारीच्या जेवणामध्ये फक्त एक राजगिऱ्याचा लाडू खायचा, परत संध्याकाळी जेवण नाही. अशी खडतर वारी होती. आता वारी करायला सोपी आहे, का तर शासनानं सुद्धा मोफत केलेले आहे, नाही का? कोणाकरता? वयोवृद्ध आहेत त्यांच्याकडे. आणि महिलांना तर काय आता हाफ तिकीट आहे, लहान बाळ असो किंवा अगदी वयोवृद्ध महिला, त्यांना सुद्धा. सध्याचे वारकरी सुद्धा वारीला जातात. दशमी स्टँड पशी, एकादशी विठोबापाशी, द्वादश सोडायला पुन्हा वारकरी माघारी बायकोपाशी. अरे वारकरी, अशा वारकऱ्यांना वारकरी म्हणून चालेल? नाही. ते वारकरी नवमीला जायचे, दशमीची आंघोळ पंढरपुरामध्ये पहाटे करायचे. काही कारणास्तव त्यांचे वारकरी, आता गावातील वारकरी 9, 10, 15 काय असतील ते वारी करता जातात. एखादा वारकरी काही कारणास्तव जर आला नाही तर 10 पर्यंत, दशमीला 10 वाजेपर्यंत तो वारकरी परत येतोय का पंढरपुरामध्ये बघायचं. 10 वाजता जर तो वारकरी आला नाही तर ते वारकरी परत चंद्रभागेमध्ये जायचे, आंघोळ करायचे आणि माघारी यायचे. का बरं? का सकाळी व्यवस्थित आंघोळ झाली नाही म्हणून? ज्या अर्थी तो महिन्याचा वारकरी दशमीला पंढरपुरामध्ये आला नाही, त्या अर्थी तो जिवंत असून मेल्याप्रमाणे. वारकरी हा सर्वसामान्य नाही, म्हणून पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. म्हणून वारकरी हे लुंगे सुंगे नाहीत आणि वारकऱ्यानं सुद्धा आपणाला लुंग सुंग समजायचं. आज वारकरी आहेत म्हणून हा जे जग आहे ते तरलेलं आहे. कशामुळं? फक्त या नामाच्या ताकदीवर. आणि त्या अर्थी तो वारकरी आला नाही, त्या अर्थी तो वारकरी मेला. आणि त्या वारकरी मेलेल्याच्या सुटकाची आंघोळ म्हणून आपण सुद्धा एखाद्याला दहन देऊन आलो. आता जे निष्ठावान वारकरी आहेत ते आले आंघोळ करतात. का तर हे पूर्वापार चालत आलेली परंपरा. अशी वारीचे सुद्धा नियम आहेत, परंतु आत्ताची वारी तशी नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ज्यांनी नियमानुसार वारी केली, वारकरी संप्रदाय हा नित्य नियमाचा बांधील आहे. नित्य नियम जो आहे तो फक्त वारकरी संप्रदायामध्ये पाहायला मिळतो, अन्यथा दुसरीकडे कुठेही मिळत नाही. म्हणून भाग्यवंत म्हणूतया शरण गेले पंढरीराया. मग काही लोकांना प्रश्न पडला, हो तुकोबाराय तुम्ही सांगताय म्हणून आम्ही त्या भगवान परमात्म्याची शरणागती पत्करू, परंतु त्या भगवान परमात्म्याची जर आम्ही शरणागती पत्करली तर आम्ही भाग्यवान ठरू, पण त्याला शरणागती आम्ही गेल्यामुळे आम्हाला याचा फायदा काय मिळणार आहे? आमच्या हिंदू धर्मामध्ये एक आहे बघ, कुठं तर फायदा असेल तर आम्ही त्या ठिकाणी जातो, फायदा नसेल तर जात नाही. आणि आज कीर्तनकार सुद्धा एवढ्या लांबून इथं आलाय, फायदा असल्याशिवाय आलाय का? नाही बरं का महाराज. पण आपलं तसं नाही, आम्ही सेवेधारी माणसं आहेत, कुठं पाकिट सुद्धा उघडून बघत नाही. आणि आज तागायत कुठं सांगितलं पण नाही आणि मागितलं पण नाही. नारळाव सुद्धा भरपूर सेवा केलेली आहे, नाही. आणि सेवा करणारी लोक कमी आहेत आता सध्याच्या युगामध्ये. म्हणून मी मगाशी सांगितलं, परमार्थाचा बाजार झालेला आहे आणि तो बाजार हटवण्याचं काम आपण वारकऱ्यांनी करायचं, नाही. मग तुकोबारायांना विचारलं लोकांनी की त्या भगवान परमात्म्याला आम्ही जर शरण गेलो, त्याची शरणागती पत्करली, कारण की शरण जायला आम्हाला आवडत नाही, परंतु तुकोबाराय म्हणतात, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत, ऐशियाशी शरण जावे शक्ती जीवेन भीष्मपण केला खरा धनुर्धना रक्षी. तुका म्हणे साक्षात तोम्या चित्ती धरीला, ऐशियाशी शरण जावे. त्या भगवान परमात्म्याला जर आम्ही शरण गेलो तर आम्हाला फायदा कोणता होणार आहे? तर तरले तरती हा भरवसा,
नामधारकाचा ठसा. हा जो संसार रूपी सागर आहे, या संसार रूपी सागरातून आपण तरुण जाणार आहे. कोण? जे त्या भगवान परमात्म्याला शरण गेले ते, अन्यथा दुसरे जीव जाणार नाही. आणि जे पंढरपूरचे वारकरी आहेत तेच हा संसार रूपी सागर तरुण जातील. जे नामधारक आहेत तेच हा संसार रूपी सागर तरुण जातील. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आम्ही नामाचे धारक आहोत, आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. आमच्या जवळ एकच आहे, एक धरीला चित्ती तो म्या रखुमाईचा पती. आम्ही हा संसार रूपी सागर. बऱ्याच जणांनी उड्या टाकल्या, परंतु संसार रूपी सागरामध्ये उड्या टाकल्या, परंतु ते पहिलं तीराला गेले नाही. ज्या अर्थी त्यांनी उड्या टाकल्या, तर एक तर ते पहिलं तीराला जायला पाहिजे, पहिलं तीराला नाही गेले. मग ज्या ठिकाणी उड्या टाकल्या तिथून तरी ते वर आले पाहिजेत. बरं, ते तिथंही वर आले नाहीत, पहिलं तीरालाही गेले नाहीत. मग हे समुद्रात या संसार रूपी सागरामध्ये काय करत बसलं? काय जाणो तरले किती नाव आहे ती, बुडाले तयाचा मूळ ना मार्ग. तो खूप बरा आहे म्हणतात, जे बुडाले त्यांचा मूळ मार्ग लागला नाही. म्हणून चालता वाट पुढे भय वाटते चित्ती, बहुत जन गेले नाही आले मागुती, न देखो काय झाले कान तरी ऐकती, बैसला संधी बागू तुझ धरोनिया चित्ती. म्हणून त्या भगवान परमात्म्याची जर शरणांगती पत्करली तर तुम्ही हा संसार रूपी सागर तरुण जाल. नामाचं धारक तुम्ही झाला तर संसार रूपी सागर तरुण जाल. ज्या वेळेस सेतू बांधला त्यावेळेस त्या माकडांनी राम नाम असं म्हणून त्या समुद्रामध्ये दगड टाकले, परंतु त्या राम नामावरती ते दगड तरले. राम नाम कुणी घेतलं? वानरांनी घेतलं. अनंत भक्तराशी तरले ते वानर, ज्ञानदेवा घर चिदानंदी झाली ती विश्रांती, याच का सकळा जीवी जीवन कळा श्रीमूर्ती राय. अहो, ती मुकी असणारी वानर, आता वानरांना बोलता येतं का? नाही, परंतु त्यांनी सुद्धा राम नामाचं स्मरण केलं तर ते सुद्धा तरुण गेले. आणि तुम्ही आम्ही तर चालती बोलती माकडा आहोत, नाही का? आपण तरुण जाणार नाही का? जाणार, फक्त ज्या वेळेस आपण नामाचे धारक होईल त्यावेळेस. अहो, असा असणारा ब्रह्मदेव, त्याला सुद्धा हा संसार रूपी सागर तरुण जाता आलं नाही. करिता विचार सर्वता जगताचा चालक मालक ज्यानं हे जग निर्माण केलं, जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवे संस्थापिले, असा असणारा ब्रह्मदेव, त्याला सुद्धा हा संसार रूपी सागर तरुण जाता आलं नाही. आता ब्रह्मदेवाच्या बाबतीत विशेष जर बोलायचं म्हटलं तर ब्रह्मदेवा एवढं आयुष्य कोणालाही नाही. कृत त्रेत द्वापार आणि कली ही 4 युग. आता आपण कोणत्या युगामध्ये आहे? कलियुगामध्ये. परंतु कृत त्रेत द्वापार आणि कली ही 4 युग. या 4 युगांना 4,20,000 ने गुणायचं. त्याची जेवढी संख्या येईल तेवढे ब्रह्मदेवाचा 1 दिवस होता. अशाच दिवसांचा 1 आठवडा, अशाच आठवड्यांचा 1 महिना, अशाच 1 महिन्याचा 1 वर्ष, अशाच वर्षांचे 100 वर्ष एवढं आयुष्य कुणाला होतं? कुणाला? ब्रह्मदेवाला एवढं आयुष्य होतं. एक दिवस असं झालं, ब्रह्मदेव दाढी करण्याकरता बस. आता दाढी करायला किती वेळ लागतो? तरुण असेल तर 5 मिनिटं, वयोवृद्ध असेल तर जरा हात कापतात 1 10 मिनिटं.
ब्रह्मदेव दाढीला बसले तोपर्यंत नारद महर्षीने ब्रह्मदेवाला सांगितलं, देवा तुम्हाला नातू झाला. काय झालं? नातू झाला. ब्रह्मदेवाची दाढी अर्ध्यापर्यंत आली तोपर्यंत ब्रह्मदेवाला दुसरा निरोप आला, ब्रह्मदेवा तुमच्या नातवाला रामानं मारलं. कुणी मारलं? कोणाला? रावणाला. 14 चौकडे असं ज्याचं आयुष्य, ज्याच्या दाढीला सुद्धा पुरलं नाही, मग त्या ब्रह्मदेवाचं आयुष्य किती? म्हणून रावण हा ब्रह्मदेवाचा नातू आहे, सर्वांना ती माहिती पाहिजे. अशा त्या ब्रह्मदेवाचं एवढं आयुष्य, हे एक वैशिष्ट्य. दुसरा वैशिष्ट्य असं, फक्त खऱ्या बापाच्या पोटचा कोण असेल तर ब्रह्मदेव आहे. काय? खऱ्या बापाच्या पोटचा. आता तुम्ही म्हणाल बुवा एरबाड बिरबाडला का काय, डोकं बिकं फिरलं काय, आम्ही खऱ्या बापाच्या पोटचे नव्हत का? आपण आहेत, पण आपण आईच्या पोटचे आहोत. आणि खऱ्या बापाच्या पोटचा फक्त कोण आहे? ब्रह्मदेव आहे. करी सृष्टीची रचना, नाभी जन्म चतुरांगना, जग हे वाकानी मदनातील करू तयाचे. बापाच्या बेंबीतून ज्याचा जन्म झालेला आहे तो कोण आहे? ब्रह्मदेव आहे. हे दुसरं वैशिष्ट्य. आणि ब्रह्मदेवाचं तिसरं वैशिष्ट्य, ब्रह्मदेवानं हे जगत निर्माण केलं, परंतु एका चेहऱ्यासारखा दुसरा चेहरा नाही. आता अपवाद म्हणून जुळे असतात, परंतु जुळ्यामध्ये सुद्धा थोडस साम्य असतं, नाही का? आता इकडे महाराज आहेत, नाही का? त्यांच्यामध्ये बघा, ज्यांना निरखून पहा, थोडासा का असेना परंतु साम्य आहे, नाही का? हे ब्रह्मदेवाचं तिसरं वैशिष्ट्य आहे. आणि ब्रह्मदेवानं चौथं वैशिष्ट्य केलेलं आहे, जीव जन्माला घातले, परंतु एकाच्या अंगठ्यावरती जो ठसा आहे तो या जगतावरती दुसऱ्याच्या कोणाच्याही हातावरती नाही. म्हणून जिथं सही खोटी मांडली जाते तिथं फक्त खरं कशाला मांडलं जातं? अंगठ्याला. आता ज्याचा अंगठा आहे त्यालाच रेष नाही, अन्यथा नाही, नाही का? हा, म्हणून असा असणारा ब्रह्मदेव, परंतु त्याला हा संसार रूपी सागर तरून जाता आला नाही, परंतु पंढरपूरचे जे वारकरी होते ते हा संसार रूपी सागर तरून गेले. म्हणून महाराज म्हणतात, भाग्यवंत म्हणूतया शरण गेले पंढरीराया, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. जे नामधारक आहेत, जे नामाचे धारक आहेत, ते हा संसार रूपी सागर तरून जातील. म्हणून तुकोबाराय म्हणतात, भाग्यवंत त्यांनाच म्हणा विठ्ठल विठ्ठल. भाग्यवंत मनोतया शरण गेली पंढरीराया, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबारायांनी भाग्याचं वर्णन केलं, पंढरपूरच्या वारकऱ्याचं वर्णन केलं. ज्यांनी त्या भगवान परमात्म्याची शरणागती पत्करली ते संसार रूपी सागर तरून जातील. मग लोकांनी विचारलं, तुकोबाराई हा संसार रूपी आम्ही सागर तरून जाईल असं हे ठिकाण कोणतं आहे, ते ठिकाण कसं आहे? मग तुकोबाराय तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, भक्ती मुक्तीचे हे स्थळ भोळ्या भाविका निर्मळ. जिथं भुक्ती मुक्ती जयाची कामारी दासी, त्याचे वर्म तो आमापाशी. अशी ज्यांची अवस्था आहे ते ठिकाण कोणतं आहे? तर अवघे जेणे पापनाशे ते हे असे पंढरीशी. म्हणून गात जागा प्रेम मागा विठ्ठला.
माहेर बरवे बरवे पंढरपूर, विठोबा रायाचे नगर माहेर संताचे, नामया स्वामी केशवाचे, बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर. मग असं हे नगर कोणतं आहे तर भुक्ती मुक्ती त्या भगवान परमात्म्याच्या दारामध्ये झाडू मारण्याचं काम करत आहे. म्हणून भुक्ती मुक्ती जयाची कामारी दासी, म्हणून भुक्ती मुक्तीचे हे स्थळ आणि भोळ्या भाविका निर्मळ. आता भोळा म्हणजे या शब्दाचा अर्थ शब्दशः घ्यायचा नाही, कारण की मराठी भाषा अशी आहे आणि तुकोबरायांची भाषा अशी आहे की बोलण्याचा वाच्यार्थ वेगळा, भावार्थ वेगळा आणि लक्षार्थ वेगळा आहे. तुकोबराय म्हणतात भोळा म्हणजे ज्याला 100 रुपयाची चिल्लर करून आणता येत नाही असा भोळा नाही. भोळा या शब्दाचा अर्थ सांगितलेलं साधन जो निष्ठेनं करतो तुकोबराय त्यांना भोळा म्हणतात. म्हणून भोळे भाविक हे जुनाट चांगले, होय तैसे केले भक्ती भावे. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी, म्हणून तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा. जे भोळे म्हणजे सांगितलेलं साधन निष्ठेनं करतात त्यांना तुकोबाराय भोळा म्हणतात. म्हणून भुक्ती मुक्तीचे हे स्थळ, भोळ्या भाविका निर्मळ, तरले तरते हा भरवसा, नामधारकाचा गुजा. मग काही लोक म्हणते तुकोबाराय तुम्ही भाग्याचं वर्णन केलं, वारकऱ्याचं वर्णन केलं, त्या भगवान परमात्म्याची शरणांगती घ्यायला पत्करी सांगितली तुम्ही. शरणांगती ही आम्ही पत्करली, तो संसार रूपी सागर आम्ही नामामुळे तरुण जाणार हे सांगितलं, ते ठिकाणही सांगितलं. परंतु या ठिकाण जे तुम्ही सांगितलं याला आधार काय आहे? कारण ती कोणतीही गोष्ट सांगायची म्हटलं की त्याला आधार असावा लागतो. तुकोबाराय म्हणतात आधारा वाचून काय सांगायची कहाणी, नाही का? एखादी जर कहाणी जर सांगायचं म्हटलं तर त्याला वेदांचा, शास्त्राचा, पुराणाचा आधार असावा लागतो, तरच ती कहाणी शाश्वत ठरली जाते, अन्यथा नाही. आताच मागे गेलेला मार्गशीर्ष महिना, त्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण पूजा वाचतो कशाची? उपवास करतो आपण. कोणत्या वारी? गुरुवारी. आता वार कोणाचा तो? गुरुवार दत्ताचा. आपण पूजा कोणाची वाचतो? महालक्ष्मीची. हाय आपल्यातल्या ताळमेळ. वार गुरुवार, मार्गशीर्ष महिना आणि पूजा वाचतो. मग ती पूजा फलद्रूप होईल का आपणाला? आपण कुठल्या संप्रदायाला किंवा पूजेला निंदा नालस्ती करतोय असा भाग नाही, पण सांगण्याचं तात्पर्य. कहाणी सांगायची म्हटलं तर त्याला आधार असावा लागतो. ते आपण त्या दिवशी शुक्रवारी पूजा वाचतो. एक आठ पाठ नगर होतं. तुम्ही पाहिलंय का? मी सुद्धा पाहिले नाही. एवढं गावोगावी फिरत असून आम्ही सुद्धा पाहिलेलं कुठं आहे कुणालाच माहित नाही, नाही का? त्याला आधार नाही. म्हणून तुकोबाराय आधारा वाचून काय सांगायची काय, कोणतीही गोष्ट सांगायची असेल तर त्याला आधार असावा लागतो. मग तुकोबाराय याला म्हणतात आधार कोण आहे? तर तुकोबाराय म्हणतात याला आधार वेदांचा आहे, शास्त्राचा आहे, पुराणाचा आहे. गाईले पुराणे, गाईले पुराणे, गाईले पुराणे, गाईले पुराणे,
12 शास्त्र आणि 18 पुराण यांनी याचा आधार दिलेला आहे. म्हणून गायिले पुराणे. तुकोबाराय म्हणतात पुराण वेदांनी गायलं, शास्त्रांनी गायलं. तुकोबाराय म्हणतात वेदांनी गायलं, शास्त्रांनी गायलं आणि पुराणाने सुद्धा गायलं. परंतु मी याच्या उलट बोलतो. वेद हेच तुकोबाराय, शास्त्र हेच तुकोबाराय आणि पुराण हेच तुकोबाराय. म्हणून गायिले पुराणे तुका म्हणे वेदवाणी, तरले तर ती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम.